अरे देवा, हवा कृष्णे कृष्णे, अगं उठ, तुझा मामा नाही तर उठ, अगं उठ की. अरे देवा, मामी तू किचन मध्ये बसली, बाहेर देवा. मामा, अहो ए मामा, मामा, मामा हाय स्कूटर. अगे मामी, रडतेस कशाला? हा, डोळे पुस बरं पहिले. कृष्णे कृष्णे, अगं परत जीवाचं काही बरं वाईट करेन. मामी असलं काही बी बोलायचं नाही बरं का. मामा तर तसलं काही बी नाही करणार बघ. मला काय वाटतंय, मामा लवकर उठून कामावर गेला असेल. अगं अगं पण त्यांची सायकल तर इथंच आहे ग. मी एक काम करते, मी गावात बघून येते पडदिशी. मामा, ए मामे, मामे इकडे या. हवा हवा हवा, आशा, हवा कुठं हरवलाय तुम्ही? हा, कामावर नाही जायचं वय? नाही, जाऊ वाटाणा. हवा असं बोलून कसं चालेल? हा, आता एवढा मोठा कर्जाचा डोंगर फेडायचा म्हणजे कामावर जायला ना ग. हे बघा इकडे बघ, मी काय सांगते ऐका. मी आज पतपेढीत जाणार आहे, तिथनं काय कर्ज मिळतंय का बघते, त्यातून समद्यांचं कर्ज फेडून टाका. पतपेढीवाल्यांनी कर्ज दिलं असतं तर मी आधीच नसतं का चाललं. त्यांनी नाही ना दिलं कर्ज तर मी याजाने पैसा आणीन आणि आयुष्यभर फेडत बसशील. मार्केट मधली आपली जागा घाण टाकशील, असंच ना? हे दिवस बघत बसण्यापेक्षा मी मेलेलं बरं. हवं हवं, सकाळच्या पर्याचं वांगळ बोलू नका. तुम्हाला मी काल काय सांगितलं, तर इथून पुढे मरणाच्या वार्ता करायच्या नाहीत. आतापर्यंत काही कमी खस्ता खाल्ल्या का आपण? तरी बी जगलोच ना, गेलंच नाही दिस. इथून पुढचं दिस बी जात्यात. फक्त तुम्ही हिंमत हारू नका. तुम्हाला नाही ना जाऊ वाटत का? आम्हाला नका जाऊ, आजच्या दिवस घरलाच थांबा. मी बी थांबते तुमच्या सोबत. अगं अशा तू कशाला उगाच एका दिवसाचं नुकसान करते? नको काळजी करतो मी, नाही काय बोलते असेल तर करणार. मामे तू जा कामावर, मी मामापाशी थांबते. नाही कृष्णे, तुला भाऊसाहेबांनी लई मोठी जबाबदारी दिली. तू जा, मी थांबते त्यांच्यावर. चला उठा, चला घरात चला. चला, मी चहा बनवते तुमच्यासाठी. चला. हा, अयो माफ कर ग. सोपान राऊताकडनं 3,90,000 येणे. अरे बापरे. रंजे, हा इकडे, मी मिरच्या कापून देते तुला. कुले, तू आज चक्क मदत करायला आलीस? हाय का आता, मला तर रोजच वाटत असते तुला मदत कराव, पण आपल्या घरातली माणसं त्यासनी तुझ्याच हातचं आवडतंय, त्याला मी तरी काय करू? अगं किती हळू कापतीस, असं कापलंस तर मला दुपार होईल नाश्ता करायला. हे असं असतंय बघ रंजे तुझं. धर बाय, करतोच म्हणून मी स्वयंपाकात मध्ये मध्ये करत नाही. ह्याचा फोन काही ना झालाय.
हॅलो, बोल की दाद्या. अगं गुले, तुझा फोन वाजलाच होता नाही. रातच्याला झोप मोड होती नव्हता म्हणून आवाज बारीक केलाय. हा बोल की, काय म्हणत होतास? बर बर बर. अरे काय सांगतोय दाद्या. वय वय, अरे तिला तर लय आनंद होईल. रंजीला जर सांगितलं का नाही तर ती तर हात ठेवून साखर वाटल. हा हा हा, मी घेऊन येते रंजीला घरला. वय वय, हा ठेव ठेव ठेव. काय झालं गुले? समज सांगती काय झालं, ती समज सांगती. मला आधी साखर कुठाय सांग. घे इकडं. आण आण आण. आधी तोंड गोड कर. अगं काय झालं सांगशील का नाही? आपला प्रदीप दादा त्यो रायाच्या आणि अंतराच्या लग्नाला तयार झालाय. काय खरंच? अगं ही तर लई आनंदाची बातमी आहे. नात्यातच सोयरीक बघ. या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी अल्पायुषी ठरेल. अगं पण गुले, ते गुरुजींनी सांगितलेलं. अगं त्याच्या उपाय करायचा. म्हणजे गुरुजींनी सांगितलंय रायाचं लगीन झालं का नाही की ती कसली तर पूजा घालायची, म्हणजे त्याच्या पत्रिकेतला समजा दोष निघून जाईल. अगं मग हे आधी नाही का सांगायचं? देवच पावला बघ. लई घोर लागला होता बघ मनाला. तूच वाचवलंस बघ देवा. गुले धर, तू पण तोंड गोड कर. अरे वा, साखर भरवायची चालली आहेत आणि दोघी बी एवढी खुश दिसताय. काहीतरी चांगलं घडलंय वाटतं घरात. अरे चांगलंच घडलं या. आता तुझं आणि अंतराचं लग्न होणार. वय. हा मग नवीन काय आहे त्यात? ते तर आधीच ठरलंय ना. अरे होय की, ठरलं होतं, पण आता मुहूर्त काढायचं चाललंय म्हणून आम्ही दोघी लय खुश आहे बघ. जाऊन दे, तुला नाही कळणार. अगं मला काय नाही कळणार. अरे ती आईचं आणि मावशीचं काळीच नाही कळणार. कसं असते, लेकाचं लगीन ठरलं का नाही की त्यासनी लई आनंद होतोय बघ. धर धर, तू बी तोंड गाड कर. धर, आकर आकर आकर. बर जा आता आणि आवरून घे लवकर, नाही तुला कारखान्यावर जायला उशीर झाला तर भाऊसाहेब आरडतेली आणि आम्हाला बी तुझ्या लग्नाची तयारी करायची आहे. जा जा जा, आवर जा जा. अरे जा. रंजे, मी म्हणलं होतं का नाही समज चांगलं होणार आहे. आणि आता तू बघच काय काय होतंय ती. कसं ग शान बाळ माझं. मामे येते ग. हाय का आता? कृष्णे, ह्यो घे डबा. बरं ऐक ना कृष्णे, हा तू वाईस थांबतीस का इथं? मी जरा बाहेर जाऊन येते. त्या इमल त्यांनी भाजीचं पैसे घ्यायला बोलवले, ते घेऊन येते जाऊन. हा जा की. पाहिजे खायला पाहिजे. मामा अगं आंघोळीला चाललोय, नको घाबरू. नाही तुम्हाला सोडून जात मी कुठं. थांब जरा व्हायचं. तो का ग तुझ्याकडे कसा आला? हे समजा काय? कर्जाचा कागद आहे तो आपल्या. एवढं समजा कर्ज आहे आपल्या. आणि भाऊसाहेबांच्या गाडीचा माझ्याकडून अपघात झालता ना, त्याचं 1 लाख रुपये बिल आले. कृष्णे, उगाच नव्हता का मी माझ्या गाडीला दोर लावून घेतला? ह्या एवढ्याशा पैशांसाठी तू जीव द्यायला निघालेलास? की तुझी कृष्णी सीए झाली ना की तुझं कर्जच चढ दिशेने फेडत. नका काळजी करूस, तुझी कृष्णी आहे ना. हा वाघीन म्हणतोस ना तुझ्या कृष्णीला, मग अजिबात काळजी करायची नाही. की तुझी कृष्णी तुझं कर्ज नक्की फेडणार. पण कृष्ण, तू एवढं मोठं कर्ज कसं पडणार? मामा काय अवघड आहे रे त्यात? काय बी अवघड नसतं. जाता आंघोळ करून ये. जा.
काय का आता तोंडाकडे बघत बसणार आहेस होय माझ्या? जा पटदिशी आंघोळ कर जा. तुम्हाला जर 1,00,000 रुपये पगार कमी वाटत असेल तर मी आणखी वाढवू शकतो. मला मनापासून वाटते की तुम्ही ही ऑफर स्वीकारावी. तुमच्याकडे तर ही ऑफर स्वतःहून चालून आली. तुम्ही ही संधी हातची जाऊ देणार नाही याची खात्री आहे मला. हॅलो, नमस्कार सर, मी कृष्णा बोलतेय. आपण भेटू शकतो का? कर्ज बाजारपणातून आणखीन एका शेतकऱ्याची आत्महत्या. कधी थांबायचं शेतकऱ्यामागचं हे दुष्टचक्र? आई, हे असल्या बातम्या वाचल्या ना की लय वाईट वाटतं बघ. आता त्या शेतकऱ्याच्या बायका पोरांनी कसं जगायचं ग? हा, कोणाच्या बायका पोराने बघायचं नाही आई, कसं जगायचं. तू असू दे. जेव्हा बघावं तेव्हा इतरांचा विषय तुमच्या डोक्यात असतो. कधीतरी लेकाचं. रंजे, आज दुपारच्याला कोणची भाजी करायची ग? लेकाचं काय म्हणत? काही नाही, लेकाच्या कामाकडे बघा म्हणत होते. माझा राया बी चांगलं काम करतो. आम्ही कधी नाही म्हणलं. हा, सोपान अजून कसं नाही आला? आजपासून तुला कामावून काढलं तर ही तोंड कायमचं काळ कर. जगतोयस कशाला? जा, जाऊन जीव द्यायचा जा. भाऊसाहेब, तुम्हाला माहित नाही काय काय? ती सोपानी येणार नाही. कालच सांगून गेलाय त्याच्या पाठीत दुखतंय. डॉक्टरांनी त्याला 4 दिवस विश्रांती घ्यायला लावली. पण मला असं काही बोलला नाही तो. नाही, तो आला होता तुम्हाला सांगायला, पण तुम्ही घरात नव्हता म्हणून माझ्याकडे सांगून गेलाय. अहो, मग आम्हाला आधी सांगायचं ना. आम्ही सुनीलला बोलवून घेतलं असतं. आता आम्हाला बाहेर जायचं तर आम्ही कसं जायचं? आहे, चल मी निघतो. पप्पाकडे डबा पाठवून दे. हा, तुला टेन्शन आलं होतं ना कसं जायचं? तर राया सोडेल तुला कुठं जायचं तिकडं. नाही, नको, त्याला काम असतील. नाही भाऊ, सोडतो की. ऋतिकला पुढे पाठवून देतो. आणि असं पण माझी कामं तुमच्यापेक्षा जास्त महत्वाची नाही ती. चल. येतोय. भाऊ, अहो तुम्ही मागं बसला तरी चालेल. असू दे, चला. आय एम ऑलवेज ऑन द टाइम. सो मी जनरली वेळ चुकवत नाही. बट आय थिंक यू आर पंक्च्युअल दॅन मी. 10 मिनिटं आधी आलाय तुम्ही, आय गेस. राईट? प्लीज प्लीज प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग यंग लेडी. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, ज्यूस? काही बी नको. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मला माहिती होतं यू वुड नेव्हर मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि या जॉबसाठी तुम्ही नक्की हो म्हणणार. नाही. एक्सक्यूज मी. सॉरी सर, पण मला हा जॉब नाही करता येणार. आर यू सिरियस?
मी तुम्हाला 1,00,000 रुपये पगार, मोठा हुद्दा, त्याबरोबर येणाऱ्या इतर फॅसिलिटीज असणारा जॉब ऑफर केलाय, जो मिळवण्यासाठी असंख्य लोक प्रयत्न करत असतात. मला सगळं मान्य आहे सर, पण तुम्ही काही गैरसमज करू नका. पण मला हा जॉब नाही करता येणार. पण का? सर, मी पुढचा विचार केलाय, माझ्या करिअर बद्दल विचार केलाय. मला माझ्या सीए होण्यावर पूर्ण विश्वास आहे बघा. हा म्हणजे सुरुवातीला पैसे कमी मिळतील, पण हीच गोष्ट मला मोठी बनवणार आहे. मला याच्यावर विश्वास आहे. पण तुम्हाला माझ्या कंपनीतला एक्सपिरियन्स हा सीएच्या बरोबरी इतका, आणि वरून पगार सुद्धा मी तुम्हाला. मान्य आहे सर, तो सीएच्या बरोबरीचा असेल, पण सीए नसेल. सर, तुमची कंपनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये उत्तम काम करते, चांगलं नाव आहे, पण माझा विश्वास सोबत प्रगती करणार आहे. हा म्हणजे आता कोहिनूर कारखाना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही पोहोचलाय, पण त्यांच्यासोबत काम करताना जेव्हा तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल, तेव्हा माझ्या शिक्षणाचा, माझ्या गावातल्यांना आणि माझ्या माणसांना त्याचा फायदा झाला असं मी समजेन. ह्याच्यावर मला जास्त विश्वास आहे. All right. I respect your decision. And don't worry, तुम्ही हा जो सगळा विचार केला यातच सगळं आलं. सर, समजून घेण्यासाठी थँक्यू. आता सांगशील काय घेणार आहे? चहा, कॉफी, ज्यूस? खरंच काही नको, मला कारखान्यावर जायला उशीर होईल. ओके, ऑल राईट. मी बाहेर पर्यंत कंपनी देऊ शकतो. प्लीज. आता या नवीन डीलमुळे आपल्यावर कामाचा व्याप वाढणार आहे, पण म्हणून आपल्या कामगारांवर जास्तीचा ताण टाकू नका. होय भाऊ, नाही टाकत. बरं, ते कामगार भरतीची जाहिरात दिली का? नाही दिली. म्हणजे मला वाटलं की बाहेरनं माणसं बोलवण्यापेक्षा आपल्याच गावात एवढे तरुण पोरं पोरी कामं शोधतायत, तर मग त्यांनाच कामावर ठेवून ट्रेनिंग द्यावं. थांब गाडी. तुझा कारखान्यावर. नाही भाऊ, थांबतो की मी. तुम्ही या जाऊन. ठीक, आलोच. हा. ही आज परत साहेबांना भेटायला आली होती. नक्कीच त्यांना नोकरीसाठी होकार द्यायला आली असणार.